हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट फर्स्टमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत आणि त्यानंतर केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्च्युअली आपल्याला 12thला देखील झालेला आहे, तोच या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. जास्तीत जास्त 2 मार्कासाठी हा क्वेश्चन एक्झामला शॉर्ट आन्सरमध्ये विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, किंवा याच्यावरती न्यूमरिकल देखील विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, याचं स्टेटमेंट काय आहे की त्याच्या अगोदर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की 5 जुलै 1687मध्ये प्रिन्सिपाया मॅथमॅटिका नावाचं जे एक जर्नल पब्लिश केलं न्यूटनने, त्या जर्नलमधून त्यानं सुरुवातीला हा लॉ ऑफ किंवा इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यानं सुरुवातीला रिप्रेझेंट केला. त्याच्यानंतर त्याला मग नंतर न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन या नावानं ओळखलं जाऊ लागलं. आणि ह्या लॉचा ॲक्च्युअल प्रूफ लॅबॉरेटरीमध्ये कोण दिला होता हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1798मध्ये हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टनं 1798मध्ये, याचा अर्थ जवळपास हा पब्लिश केल्यापासून 111 वर्षानंतर त्याचा प्रूफ हा लॅबॉरेटरीमध्ये केला होता हेनरी कॅव्हेंडिश आणि कॅव्हेंडिश लॅबॉरेटरीमध्ये. ठीक आहे, हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. स्टेटमेंट काय यायचं, काय सांगते आपल्याला, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स which is or that is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. बरोबर आहे. स्टेटमेंट काय आहे की कुठलाही मॅटर आपल्या युनिवर्समध्ये जेवढं काही दिसते त्या सगळ्या वस्तूला आपण काय म्हणतो, मॅटर असं म्हणतो. आणि एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल्स. म्हणजे समजा हा एक मॅटर आहे, या मॅटरमध्ये समजा 2 पार्टिकल्स आहेत किंवा 3 पार्टिकल्स आहेत, आणि या मॅटरमध्ये समजा 3 पार्टिकल्स आहेत, तर याच्यामधला हा एक सिंगल पार्टिकल याच्यामधल्या सर्वच्या सर्व पार्टिकलला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. ॲट द सेम टाईम याच्यामधला एक पार्टिकल याच्यामधल्या सर्वच्या सर्व पार्टिकलला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. असं प्रत्येक पार्टिकल इथल्या प्रत्येक पार्टिकलला आणि इथला प्रत्येक पार्टिकल इथल्या प्रत्येक पार्टिकलला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो आपण इन सिम्पल वे की ही बॉडी या बॉडीला स्वतःकडे अट्रॅक्ट करते एका पर्टिक्युलर फोर्सने. जो फोर्स किंवा त्याचं नेचर कसं आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. याचा अर्थ या 2 बॉडीचं मास काय आहे, समजा आपण पार्टिकल कन्सिडर केलं असेल तर त्या 2 पार्टिकलचं मास काय आहे, किंवा बॉडी कन्सिडर केलं असेल तर त्या 2 बॉडीचं मास काय आहे. समजा याचं मास m1 कन्सिडर केलं, याचं मास m2 आहे, तर आपण म्हणू शकतो की धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. दॅट इज या 2 ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स, सेंटर ऑफ मासपासूनचं डिस्टन्स समजा आपण काय कन्सिडर केले, r आहे असं कन्सिडर केले, तर त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला हा फोर्स कसा आहे, इनवर्सली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ असा होतो की ॲज द डिस्टन्स इन्क्रीजेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीजेस अँड ॲज द प्रोडक्ट ऑफ मास इन्क्रीजेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे याचा अर्थ 2 ऑब्जेक्टचं मास वाढलं त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो, 2 ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स कमी झालं त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो. त्याच्यामुळं याला आपण कसं लिहू शकतो, F इज प्रपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. हा, आणि यालाच आपण लिहू शकतो नंतर परत F इज इक्वल टू, हे प्रपोर्शनल साईन काढून या ठिकाणी इक्वल टू साईन घेतो, F इज इक्वल टू gm1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. वेक्टर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मायनस साईन देखील यूज करतात, कारण इथं जो हा r आहे इथं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समजा आपण इथं असं लिहिलं वेक्टर फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण लिहितो, समजा हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा तुमचा सेकंड ऑब्जेक्ट आहे, तर या ठिकाणी जो एक्झर्ट होणारा फोर्स आहे पहिल्या ऑब्जेक्टकडून दुसऱ्यावरती, हा असा असेल F12 आणि हा दुसरा असेल F21. बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हणू शकतो आपण, फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट ऑन सेकंड, तो या डायरेक्शनला असेल, आणि हे तर फोर्स एक्झर्टेड बाय सेकंड ऑब्जेक्ट ऑन फर्स्ट ऑब्जेक्ट दॅट इज F21. हे दोन्ही फोर्सेस कसे आहेत, वेक्टर आहेत, आणि त्याचं डायरेक्शन कसं एकमेकाच्या अपोजिट आहे. त्यामुळे त्याला आपण असं पण लिहू शकतो, वेक्टर F12 इज इक्वल टू मायनस वेक्टर F21.
1. आता या ठिकाणी इथं जे मायनस साईन यूज केलेलं आहे, हे मायनस साईन आपण काय यूज करतो, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह. ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्टिव्ह असतो त्यावेळेस इथं आपण, आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, देअरफोर या ठिकाणी साईन आपण मायनस यूज करतो. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये फक्त आपण 12th पाहिलं होतं, एफ इज इक्वल टू G m1m2 / r² असं आपण लिहितो. याच्यामध्ये पण आणखी एक कंडिशन आहे, इफ मास ऑफ 2 ऑब्जेक्ट्स m1 आणि m2 इज इक्वल टू 1 kg फॉर एक्झाम्पल, अँड डिस्टन्स बिटवीन देम r इज इक्वल टू 1 मीटर, देन सिम्पली एफ इज इक्वल टू g असं देखील आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आता आपल्याला हे माहीत आहे की हा फोर्स कसा आहे, दिस फोर्स इज ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग द 2 पार्टिकल्स. हा फोर्स कधी पण 2 पार्टिकलला सेंटर ऑफ मासपासून एक्झर्ट होतो, एक पहिली गोष्ट, आणि त्या 2 ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी जी लाईन आहे त्याच्या अलॉंग हा फोर्स प्रेझेंट असतो. बरोबर आहे. आणि याचं युनिट काय आहे आपल्याला एक माहीत आहे, जी म्हणजे इथं आपण जो कन्सिडर केला आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, जी इज इक्वल टू 6.66 or 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर हे काय आहे, याचा युनिट ऑफ जी आहे. आता जीची डायमेन्शन जर समजा आपल्याला फाइंड आउट करायची असतील तर आपण कसं फाइंड आउट करू शकतो, याच इक्वेशनला परत एक वेळेस रिअरेंज करा. जी इज इक्वल टू FR² / m1 m2. एफ म्हणजे काय आहे, फोर्स आहे. फोर्सची डायमेन्शन्स काय येतील, L1 m1 T⁻² इंटू r म्हणजे डिस्टन्स आहे, त्याची डायमेन्शन्स L². हे खाली m मास आहे m1 m2, त्यामुळे m1 m1 आलं. ठीक आहे. मग काय या ठिकाणी जी इज इक्वल टू हे m1 आणि m1 गेट कॅन्सल, याला वर घेतलं तर काय होईल, L⁻² हे 1 + 2 3 m⁻⁻1 T⁻². हे काय आले, डायमेन्शन्स ऑफ जी आले. ठीक आहे. हा तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. काय सांगितलं याच्यामध्ये परत एक वेळेस सांगतो की कुठलाही ऑब्जेक्ट युनिव्हर्समध्ये प्रेझेंट असणे, याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं देखील म्हणतो आपण, कारण हा युनिव्हर्समध्ये असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला हा अप्लाय होतो. याच्यात काय सांगितले, एक बॉडी दुसऱ्या बॉडीला एका पर्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट करते, ॲट द सेम टाईम दुसरी बॉडी त्या बॉडीला स्वतःकडे अट्रॅक्ट करते एका पर्टिक्युलर फोर्सने, जो फोर्स त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यानंतर आपण फक्त आज स्टेटमेंट पाहणार आहोत, कशाचे, केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचे. 3 स्टेटमेंट आहेत, 3 लॉज आहेत, तिन्ही पण लॉज बघू आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन जे त्याचं आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता आपल्याला माहीत आहे केप्लर 3 लॉज आहेत. त्यातला पहिला आहे लॉ ऑफ ऑर्बिट, जो काय सांगतो आपल्याला, ईच प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ईच प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. हा समजा सूर्य आहे, बरोबर, हा एक सन आहे, याच्या अराउंड प्रत्येक प्लॅनेट हा कसा रिव्हॉल्व होतो, एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, विथ द सन सिच्युएटेड ॲट द सेंटर, किंवा विथ द सन सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. त्याने काय सांगितलं की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याच्या भोवती एका इलिप्टिकल पाथमध्ये रिव्हॉल्व होतो. तर सूर्य हा त्या इलिप्सच्या कुठल्या तरी एका फोकसला असतो. इथं 2 फोकस आहेत, हा पहिला फोकस किंवा हा सेकंड फोकस आहे. समजा एक प्लॅनेट असा रिव्हॉल्व होते, त्यावेळेस सूर्य हा या इलिप्सला आहे. दुसरा प्लॅनेट हा समजा असा रिव्हॉल्व होत असेल, त्याच्या बाबतीमध्ये काय होईल, तो या इलिप्सला आला, म्हणजे या फोकसला आला. म्हणजे याचा अर्थ या प्लॅनेटसाठी याचा फोकस चेंज झाला, या प्लॅनेटसाठी याचा फोकस चेंज झाला. म्हणजे त्याने सांगितले की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याच्या अराउंड हा इलिप्टिकल पाथमध्येच रिव्हॉल्व होतो. तर सूर्य हा 2 पैकी कुठल्या तरी एका फोकसला प्रेझेंट असतो. हा झाला फर्स्ट लॉ. सेकंड काय सांगितले बघा, द रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सन टू एनी प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. समजा हा एक इलिप्स आहे, हा सेंटरला सूर्य आहे, सूर्यापासून एका प्लॅनेटपर्यंत काढलेली जो रेडियस वेक्टर आहे किंवा पोझिशन वेक्टर आहे, म्हणजे याचा अर्थ काय, हा प्लॅनेट इथून इथं मूव्ह झाला, बरोबर, अँटी क्लॉक डायरेक्शनला प्लॅनेट मूव्ह होतं आपल्याला माहीत आहे. आता हा प्लॅनेट इथून इथपर्यंत मूव्ह झाला, ही त्याची पहिली पोझिशन, ही सेकंड पोझिशन. याच्यामध्ये त्यानं जो काही एरिया स्वीप केला आहे, बरोबर आहे, तर आपण काय केलं या ठिकाणी, आणि त्याच प्लॅनेटची दुसरी पोझिशन आपण ते कन्सिडर केली सी. इथून हा रेडियस वेक्टर ड्रॉ केला, त्याची आपण इथपर्यंतचं मोशन काय केली, समजा कन्सिडर केली किंवा मेजर केली. तर या ठिकाणी हा जो
रेडियस वेक्टरनं सेकंड एरिया स्वीप केलेला आहे, तिथं आपण असं म्हणू शकतो, याला समजा आपण यस नाव दिलं तर काय होईल, एरिया ऑफ ASB इज इक्वल टू एरिया ऑफ CSD. म्हणजे हा एरिया आणि हा एरिया कसे आहे, दोन्ही पण हे इक्वल आहे. त्याचा अर्थ इक्वल टाईममध्ये कुठलाही प्लॅनेट किंवा इक्वल टाईममध्ये रेडियस वेक्टर हा इक्वल एरिया स्वीप करतो, त्यालाच म्हणतो आपण एरियल वेलॉसिटी ऑफ रेडियस वेक्टर इज कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी एरियल वेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय म्हणलं, परत एक वेळेस सांगतो, हा प्लॅनेट इथून स्टार्ट झाला, 2 सेकंदासाठी आपण त्याची मोशन काय केली या ठिकाणी कॅप्चर केली, तो इथून इथं आला 2 सेकंदामध्ये. तर रेडियस वेक्टरनं किती एरिया कॅप्चर केला किंवा स्वीप केला किंवा कट केला, एवढा एरिया स्वीप केला. नंतर मी काय केलं, प्लॅनेट इथं आला, इथून परत टाईम स्टार्ट केला, इथून परत 2 सेकंद त्याची आपण मोशन ऑब्झर्व केली, तो इथून इथं आला. तर आता रेडियस वेक्टरनं काय केलं, एवढा एरिया स्वीप केला. तर मी हा एरिया मेजर केला आणि हा देखील एरिया मेजर केला, हे दोन्ही पण कसे आले, इक्वल आले. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, एरियल वेलॉसिटी ऑफ रेडियस वेक्टर इज कॉन्स्टंट. ठीक आहे, हे झालं सेकंड, किंवा याला लॉ ऑफ इक्वल एरिया असं देखील म्हणतात. आणि थर्ड आहे लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. आता लॉ ऑफ पिरियड काय सांगतो, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेम मेजर ॲक्सिस किंवा डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन किंवा रेडिया ऑफ द ऑर्बिट. बरोबर आहे. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन किंवा रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट, ज्या ऑर्बिटमध्ये हा प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय किंवा हा सेम मेजर ॲक्सिस जो आहे ते डिस्टन्स म्हणजे आर आहे. याचा अर्थ डिस्टन्स वाढलं की त्या ठिकाणी प्लॅनेटचं टाईम पिरियड देखील इन्क्रीज होतो. हे या लॉमध्ये सांगितलेलं. असे 3 लॉज आहेत, त्या तिन्ही लॉजचा आपल्याला एक मॅथमॅटिकल प्रूफ आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. त्या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.